स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसवर। यामध्ये आपण आजचा जो पार्ट आहे तो असणार आहे सेकंड पार्ट ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसचा, ज्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत मॉडल ऑक्झिलरी आणि टू ऑब्जेक्ट सेंटेन्सेस। म्हणजे वाक्यात जर मॉडल ऑक्झिलरी आलं तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं केलं जाईल आणि वाक्यात जर दोन ऑब्जेक्ट असतील तर त्याचं पॅसिव्ह वॉइस कसं केलं जाईल हे आज आपण अभ्यासणार आहोत। ओके, ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्हचे जे काही 5 पार्ट आहेत त्या 5ही पार्टच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। पहिल्या पार्टपासून तर शेवटच्या पार्टपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित ते बघितलं तर तुम्हाला परीक्षेत कुठलंही ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह उदाहरण आलं तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता। आणि हे जे ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह आहे ते सर्व क्लासेससाठी महत्त्वाचं आहे। ओके, म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे सर्व क्लासला हा प्रश्न येतो म्हणजे येतोच। त्यामुळे याला चांगल्या प्रकारे समजून घ्या, हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या। हा आजचा जो आहे तो आहे सेकंड पार्ट, तो असणार आहे दुसरा पार्ट आणि बाकीच्या पार्टच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया। ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्हचा सेकंड पार्ट तो म्हणजे मॉडल ऑक्झिलरी आणि टू ऑब्जेक्ट सेंटेन्सेस जर वाक्यात आले तर ते कसे सॉल्व्ह करता येतील हे समजून घ्यायला। ॲक्टिव्ह वॉइस पॅसिव्हचा सेकंड पार्ट मॉडल ऑक्झिलरी जर वाक्यात आलं तर त्याचा पॅसिव्ह कसा केला जातं ते आपण बघतो आहोत। तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे आता हे ॲक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे। ओके, हे स्ट्रक्चर काय तर सब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप येत असतं। हे कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप वापरल्या जातं। ओके, आणि शेवटी ऑब्जेक्ट हे आहे तुमच्याकडे दिलेलं स्ट्रक्चर। हे कशाचं स्ट्रक्चर आहे? ॲक्टिव्ह वॉइसचं, मॉडल ऑक्झिलरीचं ॲक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर। आता मॉडल ऑक्झिलरी कुठल्या आहेत? तर मॉडल ऑक्झिलरी आहेत ह्या कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, ऑट टू, ह्या सगळे काय तर मॉडल ऑक्झिलरीज आहेत। ओके, जर वाक्यामध्ये हे आलेत तर याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते आपण बघतोय। आता एक एक्झाम्पल दिलंय बघा, आय कॅन सिंग अ सॉन्ग। हे वाक्य तुमच्या समोर आहे, वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी आलेलं आहे, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे सिंग, आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट, हे आहे सब्जेक्ट। बरोबर आहे, मॉडल ऑक्झिलरी आपण शॉर्टकटमध्ये देऊ एम ए, हे आहे V1 आणि आहे ऑब्जेक्ट। अशा टायमाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, आपल्याला जनरली आपल्याला रूल माहिती आहे, आपण काय करत असतो ऑब्जेक्टने सुरुवात करतो। मग वाक्य सुरुवात होईल अ सॉन्ग, म्हणजे ऑब्जेक्ट प्लस स्ट्रक्चर आणतोय आपण। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे वाक्यातील जे काही मॉडल ऑक्झिलरी तुम्हाला ते लिहायचे अ सॉन्ग कॅन। ओके, त्यानंतर तुम्ही लिहिणार आहात, इथे लिहिणार तुम्ही मॉडल ऑक्झिलरी प्लस इथं याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपल्याला माहिती आहे की पॅसिव्ह वॉइसमध्ये आपल्याला V3 वापरावं लागतं आणि आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी V1 घ्यावं लागतं। तर मग हे टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, मॉडल ऑक्झिलरी नंतर आपल्याला बी घ्यावं लागेल। काय घ्यावं लागेल? बी। आणि इथे तुम्हाला लिहावं लागेल अ सॉन्ग कॅन बी, आणि त्यानंतर तुम्ही घ्या क्रियापदाचं तिसरं रूप, ते असेल संग। इथे लिहा V3 प्लस बाय, आणि वाक्याचा जो कर्ता आहे तो आहे आय, त्यामुळे त्याचं काय लिहायला लागेल आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस, तर म्हणजे मी। ओके, बाय प्लस OCS, हे झालं तुमचं स्ट्रक्चर तयार। कशाचं आहे स्ट्रक्चर आता? पॅसिव्ह वॉइसचं PV। म्हणजे वाक्यात जर मॉडल ऑक्झिलरी आलं तर त्याचे बदल तुम्हाला अशा प्रकारे करायचे, हे असेल तुमच्या त्याच्यासाठी मिळाले तुम्हाला स्ट्रक्चर। आणखीन थोडेसे आपण काही एक्झाम्पल्स बघूया की वाक्यात मॉडल ऑक्झिलरी आले तर त्याचा बदल कशा प्रकारे केला जाईल। काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स, त्यामध्ये पहिला एक्झाम्पल दिलेला बघा, वरती मी स्ट्रक्चर लिहिलेलं आहे AI ॲक्टिव्ह वॉइसचं S प्लस MA मीन्स मॉडल ऑक्झिलरी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आणि हे आहे पॅसिव्ह वॉइस। इथं आपण PV लिहूया म्हणजे तुमच्या डोक्यात येऊन जाईल। पॅसिव्ह वॉइसचं ऑब्जेक्ट प्लस MA मीन्स मॉडल ऑक्झिलरी, B प्लस V3 प्लस बाय प्लस OCS। ओके, पुढचं एक्झाम्पल दिसते बघा, आय कॅन गाईड व्हिजिटर्स। आता हे एक्झाम्पल 12च्या पुस्तकातलं आहे। ओके, लेसन नंबर 6 मधलं आय कॅन गाईड व्हिजिटर्स। आता याचा जर बदल करायचा असेल तर वाक्यातलं ऑब्जेक्ट काय आहे? व्हिजिटर्स आहे, मग वाक्य सुरुवात व्हिजिटर्सने करावं लागेल तुम्हाला। व्हिजिटर्स, वाक्यात हेल्पिंग मॉडल ऑक्झिलरी आहे कॅन, बरोबर आहे, त्यानंतर तुम्हाला लिहावं लागेल बी। ओके, त्यानंतर इथं लिहिले तुम्ही बी की त्यानंतर तुम्हाला लिहायचं V3, मग गाईडचं V3 काय होतं? गायडेड, GUIDED, गायडेड बाय मी, आयचा बदल काय होईल? मी होईल। आले लक्षात? चला पुढचं एक्झाम्पल, ही मस्ट अटेंड अ क्लास। आता यामध्ये ऑब्जेक्ट आहे अ क्लास, वाक्य सुरुवात करा अ क्लासने, अ क्लास मस्ट
बी मस्ट, त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे बी, त्यानंतर तुम्हाला अटेंडचं करायचं आहे अटेंडेड. काय करायला लागेल तुम्हाला? अटेंडेड बाय, हिचं काय बदल होईल? हिम. हिम. ओके, हे झालं त्याचं आन्सर. तिसरं वाक्य आहे शी शुड ओपन द डोर. आता या वाक्यामध्ये हे द डोर हे जे ऑब्जेक्ट आहे, मग द डोर हेल्पिंग मॉडल ऑक्झिलरी आहे शुड, त्यामुळे इथे येईल शुड बी. शुड बी ओपनचं ओपन, OPENED ओपन बाय, शीचा बदल होईल हर. हे झालं त्याचं आन्सर. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, दे विल ब्रिंग लॉट्स ऑफ पोटॅटोज. मग तिथं ऑब्जेक्ट जे आहे ते आहे लॉट्स ऑफ पोटॅटोज, मग याचा आन्सर येईल लॉट्स ऑफ पोटॅटोज. ओके, विल बी, ब्रिंगचा होईल ब्रॉट, ब्रॉट बाय, देचा बदल होईल देम. ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला माहिती आहे की देचा बदल होतो देम. त्यानंतर कॅश कांट बाय हॅपीनेस, इथे जे वाक्य सुरू होतील हॅपीनेसने, कारण हॅपीनेस जो आहे तो आहे ऑब्जेक्ट. ओके, वाक्य जे आहे ते निगेटिव्ह आहे. कांट, CANT, कांट म्हणजेच काय? कॅन नॉट. मग अशा टायमाला काय करायचं तुम्हाला? आता हे पहिलं आपण फक्त निगेटिव्ह घेतलं नाही, तिथे लक्षात ठेवायचं कांट येतं आपल्या कांटचं शब्द तसं लिहायचं आहे, यामध्ये जास्त बदल करायचा नाही. कॅन नॉट. त्यानंतर नियमानुसार बी, त्यानंतर बायचं होईल बॉट बाय, इथं होईल कॅश. मग आन्सर असेल त्याचं काय? हॅपीनेस कॅन नॉट बी बॉट बाय कॅश. ओके, हे त्याचे आन्सर असणार आहेत आन्सर्स. ओके, यानंतर आपण बघतोय वाक्य जर कसं असेल निगेटिव्ह असेल, म्हणजेच यानंतर काय आलं असेल, जसं इथे कांट आलंय, याच्यानंतर नॉट आलं, तर ते सूत्र काय असेल ते सूत्र बघायचं. सूत्र सांगतो पुन्हा एकदा मी समजून. सूत्र असणार आहे निगेटिव्ह सेंटेन्सचं ऍक्टिव्ह व्हायचं बघा, सब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ऍक्टिव्ह व्हायचं हे फक्त निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, त्यानंतर याच आपण बघतोय पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होताना काय होईल याचा बदल? तर ऑब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस नॉट प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस OCS. मॉडल ऑक्झिलरी प्लस नॉट प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस OCS. ओके, एक्झाम्पल घेऊया. तसं एक्झाम्पल घेतलेलंच आपण कॅश कांट बाय हॅपीनेस. आणखीन एक दोन एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कळून जाईल. ओके, तर एक्झाम्पल बघा, ही शुड नॉट परचेस अ बॅग. ही शुड नॉट परचेस अ बॅग हे वाक्य आहे, इथं आहे फुल स्टॉप. तर अशा टायमाला काय करायचं आहे, वाक्यातलं ऑब्जेक्ट काय आहे? अ बॅग. शुड नॉटला जसं तसं लिहायचं, मॉडल ऑक्झिलरी नंतर नॉट, शुड नॉट, त्यानंतर टाका बी, त्यानंतर परचेसचं करा परचेस्ड, कारण V3 आपल्याला वापरावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं इथे असं आहे की तुम्हाला V3 हे माहीत असावेत वर्बचे, त्यामुळे V3 चांगले प्रिपेअर करून ठेवा. परचेस्ड बाय, हिचा बदल होईल हिम. हे झालं त्याचं आन्सर. ओके, आय होप तुम्हाला मॉडल ऑक्झिलरीचं व्हॉइसमध्ये कसं म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसेजमध्ये कसे बदल केले जातात हे तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण याच्यानंतर बघतो आहोत वाक्यात जर दोन ऑब्जेक्ट असतील तर काय करावं लागेल, त्याचं पॅसेज कशा प्रकारे होतं हे आता आपण अभ्यासणार आहोत. वाक्यात जर दोन ऑब्जेक्ट आली तर मग काय करायचं, तर आता हे एक एक्झाम्पल आहे बघा तुमच्या समोर की ज्या वाक्यात तुम्हाला दोन ऑब्जेक्ट दिसत आहेत. एक म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा म्हणजे डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट होणारं कर्म आणि दुसरं एक इनडायरेक्ट. ओके, तर आता वाक्याची रचना काय आहे, सब्जेक्ट हा आहे वर्ब V2 आहे, हा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा दुसरा जो आहे तो आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, हा जो आहे तो डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता अशा प्रकारचे जर वाक्य आले तर काय करायचं, नियम ॲज युजल आहेत. टेन्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत, मॉडल ऑक्झिलरीचे नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत.
टेन्ससाठी जो पहिला व्हिडिओ आहे याचा पार्ट फर्स्ट जो आहे ॲक्टिव्ह वॉइस पॅसेजचा, त्यामुळे सर्व टेन्सचे मी फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आणि त्याचे बदल कसे होतात हे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. मग दिलेल्या वाक्यात तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, काळ ओळखावा लागेल. मग वाक्यातला काळ दिसतो आपला V2 म्हणल्यानंतर सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण हेल्पिंग वर्ब म्हणून काय वापरतो, वॉज आणि वेअरचा वापर करतो. मग या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट, एक म्हणजे मी आणि दुसरा तो कुठला, एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजेच अ बॅग. तर यांनी दोन्हीने तुम्ही वाक्याची सुरुवात करू शकता. कशी, समजा आता मी आहे, त्याने आपण वाक्याची सुरुवात करूया. अगोदर मीचा इथं ऑब्जेक्टच्या ठिकाणी येतो, त्याला सब्जेक्टच्या ठिकाणी घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला सब्जेक्ट टू केस करावं लागेल. मग मीचा सब्जेक्ट टू केस काय होतो, आय. त्यानंतर ॲज युजल आपल्याला माहिती सिंपल पास्ट टेन्स म्हणल्यानंतर आपल्याला वॉज किंवा वेअरपैकी एक वापरावं लागेल. आता सिंपल पास्ट टेन्सचं सूत्र आहे S + V2 + O. याचं जेव्हा तुम्ही पॅसिव्ह वॉइस करता त्यावेळेस ऑब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस OCS. मग आता आपण ऑब्जेक्ट घेतला, त्याला आपण बनवलो सब्जेक्ट. ओके, त्यानंतर वॉज वेअरपैकी एक घ्यावं लागेल. मग आपण आय नंतर नेहमी वॉज वापरतो. घेतला, हा वॉज आला. त्यानंतर V3 गिव्हचं काय झालं, गिवन. आय वॉज गिवन अ बॅग बाय. त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला लिहावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं इथं हर, म्हणजेच हे काय असणार आहे, त्याचं आन्सर असणार आहे. आता दुसऱ्या प्रकारामध्ये जर बदल कसा करायचा ते सांगायचं राहिलं बघा. आता अ बॅगने सुरुवात केली तर आन्सर कसा असेल, अ बॅग. हे जर ऑब्जेक्ट घेतला आपण, त्यानंतर आपण वॉज वेअरपैकी एक आपल्याला घ्यावं लागेल. मग आपण घेतलं वॉज, कारण ऑब्जेक्ट नंतर हे सिंग्युलर त्यामुळे आपल्याला वॉज घ्यावं लागलं. अ बॅग वॉज V3 गिवन. मग आता राहिला हा मी आला. मग मी साठी तुम्हाला काय करायचं आहे, टू मी बाय, शीचा बदल करायला लागेल हर. हे असणार आहे त्याचं आन्सर. ओके, हे असणार आहे त्याचं आन्सर. ओके, आणखी एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 2, ही रोट हर अ लेटर. आता यामध्ये पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दोन प्रकारात बदल होईल. एक पहिला आपण करूया डायरेक्ट ऑब्जेक्टचं, अ लेटर. ओके, अ लेटर सिंपल पास्ट टेन्सच आहे त्यामुळे आपल्याला ते घ्यावं लागेल वॉज. ओके, वॉज रिटर्न टू हर बाय हिम. हे झालं त्याचं आन्सर. ओके, शेवटी फुल स्टॉप द्या. आणि दुसरा पद्धत तुम्ही करू शकता, ही वॉज रिटर्न अ लेटर बाय हिम. हे झालं त्याचं आन्सर. इथं ही नाही ते असणार आहे शी, कारण इथं आहे हर. हरचा बदल काय होत असतो, शी होत असतो. त्यामुळे आन्सर असेल शी वॉज रिटर्न अ लेटर बाय हिम. हरचा बदल होईल शी. शी वॉज रिटर्न अ लेटर बाय हिम. एक्झाम्पल नंबर पुढचं आहे बघा, दे गेव मी अन अपॉर्च्युनिटी. याला दोन पद्धतीत करता येईल. आता इनडायरेक्टने सुरुवात करूया. अगोदर आय सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळं आय वॉज गिवन अन अपॉर्च्युनिटी बाय देम. हे असणार आहे त्याचं आन्सर. आणि दुसऱ्या पद्धतीत केलं तर अन अपॉर्च्युनिटी वॉज गिवन टू मी बाय देम. हे असेल त्याचा आन्सर. आता एक्झाम्पल नंबर 3 बघा, शी प्रॉमिस मी अ प्रेझेंट. आता याचा दोन प्रकार तुम्हाला करता येईल. ॲज युजल हा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हा आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. मग डायरेक्टने सुरुवात करूया. अ प्रेझेंट ओके वॉज V3 promised टू मी बाय. शीचा बदल होईल हर. हे झालं त्याचा आन्सर. दुसऱ्या पद्धतीत केलं तर इथे मी असल्यामुळे आपल्याला इथे काय लागेल, आय द्यावं लागेल. सब्जेक्ट टू केस त्याचा. आय वॉज प्रॉमिस्ड अ प्रेझेंट बाय. शीचा बदल होईल हर. हे झालं त्याचं आन्सर. आणखी आता एक दोन एक्झाम्पल समजून सांगतो, थोडेसे वेगळे आहेत. ओके, आणि परीक्षेत जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही एकाच पद्धतीने उत्तर लिहा, दोन्ही उत्तर लिहू नका. कारण एखादं चुकलं तर पुन्हा अडचणी व्हायची. आपल्याला परीक्षा पेपर चेक करण्याची परीक्षा नाही घ्यायची आपला. त्यामुळे आपण काय करणार, एकच पद्धतीचा आन्सर लिहिणार आहोत. एकच पद्धत लिहायचं, एकतर हे लिहा किंवा हे लिहा, दोन्ही लिहून ठेवू नका.
जर 2 लिहून ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतात. एक बरोबर असेल एक चुकीला असेल तर मग त्याच्यामुळे त्यावेळेस परीक्षक तुम्हाला 0 मार्क सुद्धा देऊ शकतो. त्यामुळे पेपर चेक करताना तुम्हाला 0 मार्क सुद्धा देऊ शकतो. त्यामुळे एकच पद्धतीतला आन्सर तुम्ही तिथे लिहा. ओके, चला आणखीन 2 एक्झाम्पल बघूया आणि आपण इथे थांबूया. चला आता हा एक्झाम्पल बघूया. ॲनिमल्स आर पेइंग मी बॅक. आता हे 12वीच्या पुस्तकातलं हे बघा उदाहरण. आता 12वीचा जो 6वा चॅप्टर आहे त्यातलं एक्झाम्पल आहे. तर ॲनिमल्स आर पेइंग मी बॅक. आता इथे 2 ऑब्जेक्ट दिसत आहे, एक मी आणि बॅक. अशा टायमाला बॅकने वाक्य सुरुवात करता येणार आहे. त्यामुळे आपल्याला मीलाच काय करावं लागेल तर कन्सिडर करावं लागेल ऑब्जेक्ट म्हणून. मग आन्सर असेल आय. ओके, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स या टेन्स ओळखणं गरजेचं आहे. आय नंतर आपण नेहमी वापरतो ॲम. आय ॲम. इथं आय एन जी प्रत्यय असल्यामुळे आपल्याला लिहावं लागेल बीइंग. पेचं होईल पेड. आय एम बीइंग पेड बॅक बाय ॲनिमल्स. ओके, हे असेल त्याचं आन्सर. ओके, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे अ स्टोन स्ट्रक मी ऑन द हेड. सिम्पल पास्ट टेन्स इज स्ट्रक. V2 आहे. आता यावेळेस पण तुम्हाला इथं मीलाच काय करावं लागेल ॲज अ सब्जेक्ट म्हणून तुम्हाला कन्सिडर करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला असं लिहावं लागेल आय वॉज स्ट्रक. थर्ड फॉर्म सुद्धा तोच असतो, स्ट्रक ऑन द हेड बाय अ स्टोन. हे असेल त्याचं आन्सर. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मॉडेल ऑक्झिलरी आल्यानंतर कशा प्रकारे बदल होतात आणि 2 ऑब्जेक्ट असतील तर कशा प्रकारे बदल केले जातात हे आपण आज अभ्यासलेलं आहे. ओके, आता पुन्हा भेटूया व्हिडिओच्या 3ऱ्या पार्टमध्ये. ह्या जे व्हिडिओ आहेत ॲक्टिव्ह एस पॅसिव्ह वॉइस त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्यावर डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि जे काही 4-5 व्हिडिओ आहेत ॲक्टिव्ह एस पॅसिव्हचे ते सगळे बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कसल्याही प्रकारचं ॲक्टिव्ह एस पॅसिव्हवर वाक्यात उदाहरण तुम्हाला आलं, कुठल्याही प्रकारचं वाक्य तुम्हाला आलं तर तुम्हाला ते इझिली काय करता येईल सॉल्व्ह करता येईल. परंतु हे 4 ते 5 पार्ट मी जे बनवले आहेत ॲक्टिव्ह एस पॅसिव्हचे ते तुम्हाला शांततेने व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला ते बघावे लागतील. ओके, सरते शेवटी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेस द बेल आयकॉन, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत चालतील. ओके, तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.